क्षणातच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आमच्या रसिक वाचक ठाणे या समूहाचा जो एक धावता आढावा आहे तो चित्रफितीद्वारे आपल्याला इथे दिसेल। काही क्षणानंतर आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत, तोपर्यंत चित्रफित पाहूया।
पुस्तकांबद्दल माझ्याच बोलायला आवडलं. त्यामुळे स्वतःच्या आणि स्वतःच्या पुस्तकांविषयी तर फारच बोलतो. त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. परत कधीही यायला जरूर आवडेल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार मंडळी आणि सगळ्यांचं स्वागत. मंडळी, रसिक वाचक ठाणे आयोजित 125व्या या विशेष सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, साहित्यप्रेमी आणि रसिक वाचकांचं मनापासून स्वागत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत आपण या कार्यक्रमाचं करूया. आणि आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी आपले प्रमुख वक्ते, सुप्रसिद्ध अर्थतज्ञ माननीय श्री गिरीश जाखोटिया सर या सभागृहामध्ये उपस्थित झालेले आहेत. सर, रसिक वाचक परिवारातर्फे मी मनीषा चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि सर, आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्याचबरोबर मी रसिक वाचक ठाणेचे प्रमुख ज्येष्ठ चित्रकार माननीय श्री सदाशिव कुलकर्णी सर, सुप्रसिद्ध प्रकाशक माननीय श्री भूषण मोळे सर यांना विनंती करते की आपण सरांसोबत आजगावकर सर आपणही यायचे. दीप प्रज्वलन करून आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. संध्याकाळची वेळ आहे, दिवे लागण्याची वेळ झालेली आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद. आणि सर्व मान्यवर मंडळींना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. माननीय श्री गिरीश सर, भूषण सर, सदाशिव कुलकर्णी सर, श्रीकांत वाळिंबे सर, आपण व्यासपीठावर यायचे. सर या. लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी श्रीकांत वाळिंबे सर यांना विनंती करते की आपण डॉक्टर गिरीश जाखोटिया सरांना ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. हे जे ग्रंथ आहेत आमच्याच रसिक वाचकचे जे वक्ते आहेत त्यांची पुस्तकं आहेत. आणि सरांना कवितेची आवड आहे, त्यांची पुस्तकं प्रकाशित झाले, त्यामुळे त्यात कवितेचं देखील एक पुस्तक आहे. पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट. धन्यवाद सर. मंडळी, कोविड म्हणजे लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी विविध छंद जोपासले, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कोणी स्वयंपाकघर जास्त हे केलं, पण त्याचबरोबर वाचन संस्कृतीकडे सुद्धा बऱ्याच जणांचं तिकडे वाटचाल सुरू झालेली आहे. अनेकांच्या आयुष्याचा हा महत्त्वाचा भाग बनला. प्रत्यक्ष भेटीसाठी शक्य नसतानाही आभासी माध्यमातून विचारांची आणि पुस्तकांची देवाणघेवाण सुरू झाली. आणि याच सकारात्मक विचारातून रसिक वाचक ठाणे या समूहाचा जन्म झाला. पुस्तकांवरील अर्थपूर्ण चर्चा, लेखकांशी संवाद, विविध विषयांवर व्याख्यानं आणि वाचन संस्कृती जोपासण्याच्या सातत्यपूर्ण हा उपक्रम आणि आज 125व्या सत्रापर्यंत यशस्वीपणे पोहोचलेला आहे. या सुंदर उपक्रमाची संकल्पना साकार करण्यामध्ये माननीय श्री सदाशिव कुलकर्णी, जे आमच्या ठाण्यातले ज्येष्ठ चित्रकार आहेत, आणि ज्ञानेश्वर प्रकाशन जे प्रकाशक आहेत श्री भूषण मोळे, यांचा दोघांचा मोलाचा मोठा त्याच्यामध्ये हातभार आहे. आता मी माननीय श्री भूषण मोळे यांना विनंती करते की रसिक वाचक ठाणे
जी स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत 125वं हे सत्र होतंय. तर सर्व जे रसिक आहेत नव्याने आलेले सुद्धा, तर त्यांच्यापुढे आपल्या जर प्रवास हा थोडासा उलगडून दाखवावा आपण. नमस्कार. नमस्कार. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय डॉक्टर गिरीश जखोटिया सर आणि आपले रसिक वाचक, स्वयंसेवक रसिक वाचक, उपस्थित सर्व रसिक वाचक, माझा नमस्कार. आणि रसिक वाचकच्या या 125व्या सत्रात आपलं स्वागत करताना मला खूप आनंद होतो आहे. 1 मे 2021ला आम्ही हा प्रवास सुरू केला आणि त्याच्यामागे खूप काही मोठी संकल्पना होती अशी नाही. मला स्वतःला वाचनाची खूप आवड आहे आणि प्रोफेशनमध्ये व्यवसायात तो वाचनाचं आवड जोपासताना थोडा वेळ कमी पडायला लागला. तर मग काय करावं असा विचार चालू असताना असा एक विचार आला की पुस्तकांचं रसग्रहण कोणी केलं आवडलेल्या पुस्तकांचं तर त्यातून वेगवेगळ्या पुस्तकांची चर्चा होईल आणि आपण आपल्या आवडलेली पुस्तकं वाचत असतोच, पण दुसऱ्यांना आवडलेली पुस्तकं आपल्याला कशी कळणार, आपला वाचनाचा परी कसा वाढणार, म्हणून सुरू करूया एखादी ॲक्टिव्हिटी, चळवळ. आणि ते विचार करता करता कुलकर्णी सरांनी त्याला एक चांगलं स्वरूप दिलं आणि रसिक वाचक या नावाने आम्ही हा प्रवास सुरू केला 1 मे 2021ला. आणि सांगायला आनंद होतो की खूप छान वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं इथे चर्चिली गेली, वेगवेगळे प्रयोग झाले. वेगवेगळे प्रयोगांमध्ये असं म्हणता येईल की 5 जून हा एक जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी 2021 साली विवेक प्रकाशनाने निसर्ग गप्पा हे पुस्तक प्रकाशित केलं. ते युवा पर्यावरण तज्ज्ञ हर्षल तुळपुळे यांनी 25 व्यक्तींची, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची मुलाखत घेतली होती किंवा त्यांच्याशी संवाद साधला होता. आणि त्याच दिवशी रसिक वाचकवर त्यांनी राजापूर येथील आपल्या गावाहून आमच्याशी संवाद साधला. ते खूप वेगळा प्रयोग होता आणि आम्हाला खूप आवडला. आणि त्याच दिवशी त्याची 25 पुस्तकं आम्ही विकत घेतली, ते त्याचं त्या सादरीकरणातून आम्हाला आवडल्यामुळे. तर वाचन संस्कृती वाढावी हा तर उद्देश आहेच, पण त्यातून पुस्तकंही चर्चिली जावी, पुस्तकं विकली जावी, पुस्तके घेतली जावी, हा पण उद्देश आहे. अजून एक प्रयोग म्हणजे दमा मिराजदारांच्या एका विनोदी कथेचं सुनील करमरकर यांनी खूप छान पद्धतीने अभिवाचन केलं. म्हणजे ग्रामीण मराठी भाषा कशी असते आणि ती कशी बोलताना कसं कुठे जोर द्यायचा कुठे नाही, तेव्हा मी कशा विनोद होतात हे आम्हाला त्याच्यातून कळलं. अजून एक प्रयोग म्हणजे कालिदासांनी लिहिलेलं एक संस्कृत नाटक, त्यावेळेला कोविड होतं, सगळे आपापल्या घरी होते, तर झूमच्या माध्यमातूनच आम्ही सुरू केला प्रवास. तर झूमच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या त्या कलाकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी असताना त्या नाटकाचं सादरीकरण केलं. हा एक वेगळा प्रयोग झाला. अनेक व्यक्तिचित्र किंवा आत्मचरित्र इथे चर्चिली गेली. त्यामध्ये विनिंग वेज हे हर्षा भोगलेचं आत्मचरित्र, नंतर मी अश्वत्थामा बोलतोय हे कादंबरीमय पुस्तक अशोक समेळ यांनी सादर केलं. त्यात अश्वत्थामाची गोष्ट खूप प्रभावी पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे, त्यांनी ती प्रभावी पद्धतीने आमच्यासमोर आणली. त्यानंतर शर्मिलाताई पटवर्धन यांनी कॅनव्हास ते वॉल म्हणजे सुप्रसिद्ध क्रिकेटर राहुल द्रविड आणि विजय द्रविड यांच्या मातोश्री पुष्पा द्रविड यांच्यावर लिहिलं पुस्तक आहे. त्या म्हणाल्या की आपण म्हणजे कोणी पुष्पा द्रविड यांना राहुल द्रविडची आई म्हणून म्हणतील, पण ॲक्च्युली पुष्पा द्रविड यांचं काम एवढं मोठं आहे की राहुल द्रविडला पुष्पा द्रविड यांचा मुलगा असं म्हणायला पाहिजे, इतकं त्यांचं कार्य मोठं आहे. तर ते त्यांचं कार्य त्या पुस्तकातून त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते त्यांनी आमच्यासमोर आणलं. आणि श्यामला भावे यांची गानयात्रा याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. त्या कर्नाटकस्थित कर्नाटकी आणि हिंदुस्थानी अशा दोन्ही प्रकारच्या संगीतात तज्ज्ञ होत्या. त्यांनी त्यांचं स्वतःचं गायन विद्यालय होतं. 2000च्या वर अनेक म्हणजे विद्यार्थी त्यांच्याकडे शिकले, पण त्यांचं कर्तृत्व आपल्या महाराष्ट्रात कोणाला माहीत नाही आहे.
तर ते सगळ्यांना कळावं म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावर सादरीकरण त्यांनी केलं. अजून व्यक्तिचित्र बरीच झाली, म्हणजे ययाती या कादंबरीची पण सादरीकरण संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी केलं. पर्यावरणा विषयावर पण काही पुस्तकं झाली, ते म्हणजे फुलपाखरू. फुलपाखरू हे ठोंबरे यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि ते सचित्र आहे आणि अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे. सायलेंट स्प्रिंग या पुस्तकावर संजय जोशी यांनी सादरीकरण केलं, ज्यामध्ये 80-90च्या वेळेला अमेरिकेत जो रासायनिक खतांचा अतिरेक झाला, त्याच्यामुळे काय काय पर्यावरणावर दुष्परिणाम झाला ते त्यांनी खूप छान पद्धतीने मांडलं आणि त्या पुस्तकातून त्यांनी आमच्यासमोर आणलं. त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक कथा जैवविविधतेची, यातून पृथ्वीच्या उगमापासून आपल्या जीवसृष्टीच्या उगमापासून आत्तापर्यंतचं कशी जीवसृष्टी इव्हॉल्व्ह होत गेली ते त्यांनी छान पद्धतीने मांडलं. विज्ञान विषयाला वाहिलेली काही पुस्तकं झाली. शंतनू अभ्यंकर यांनी त्यांच्या विज्ञानविषयक रंजक करण्याच्या पुस्तकावर चर्चा केली. वैदेही लिमये यांनी विषाणू या विषयावरचे संशोधन सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत लिहिले आणि ते डॉक्टर अच्युत गोडबोले यांच्यावर त्यांनी लिहिलं होते आणि त्याच्यावर त्यांनी एक सादरीकरण केलं. व्यक्तिचित्रांमध्ये सुस्वर लक्ष्मी सुब्बुलक्ष्मी या पुस्तकाच्या सादरीकरणातून लेखक सुनील परांजपे यांनी भारतरत्न आणि ज्यांचं गायन घराघरात ऐकलं जातं अशा व्यक्तिमत्वाचा आम्हाला परिचय करून दिला. निर्वासित या आत्मचरित्रातून उषा रामवाणी गायकवाड या सिंधी समाजात जन्मलेल्या लेखिकेने स्वतःला वेगवेगळ्या चॅलेंजेसमधून कसं घडवलं तेही सांगितलं. चिंतामणी एक चिरंतन चिंतन या पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तकातून चिंतामणी व्यास यांचे आयुष्य उलगडले गेले. आणि भटकंतीवर पण काही पुस्तकं झाली. डॉक्टर शेखर राजेश शिर्के यांनी सह्याद्री उभा आडवा पालथा घातला त्याचे रोमांचकारी वर्णन तितक्याच आकर्षकपणे PPTद्वारे आमच्यावर सादर केले. काही वेगळी पुस्तकंही झाली. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ 12 रूल्स ऑफ लाईफ प्रेरणा महाजन यांनी सादर केलं. इकिगाई हे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे, ते आस्मादिकांनी सादर केलं. सत्यजित रे यांचं फेलुदा हे एक गुप्तहेर किंवा त्याच्यावरची 24 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यातल्या एका पुस्तकावर सात्यकी मुळे यांनी सादरीकरण केलं. नातं जोडताना, नातं निभावताना, नातं तुटताना आणि नव्याने जुळवताना अशी 3 पुस्तकं स्मिता प्रकाश जोशी यांनी लिहिली. आत्ता नुकतंच एक दुर्दैवी घटना झाली. त्या दुर्दैवी घटनेतील त्या व्यक्तीने हे पुस्तकं वाचली असतील तर हे झालं नसतं. अवघाचे शेजार या पुस्तकातून राणी दुर्वे यांनी शेजार या संकल्पनेला इतक्या वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने मांडलं की त्याची संकल्पना त्यांनी इतकी व्यापक केली आणि त्यातून आणि अत्यंत संवेदनशीलतेने संयत पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. तर ते पुस्तक आम्हाला खूपच आवडलं आणि माझ्या मते लेखिका आलेल्या आहेत आपल्या इथे. वसुंधरेचे शोधयात्री डॉक्टर अनुराग लवेकर यांनी पृथ्वी प्रदक्षिणा घालणाऱ्या पृथ्वीवरच्या सर्व वेगवेगळ्या प्रदेशांना शोधणाऱ्या वास्को द गामापासून अल्फॉन्सो द अल्बुकर्क अशा वेगवेगळ्या शोधयात्रींचं त्यांनी कसं शोधलं ते मांडलेलं आहे आणि ते त्यांनी सादरीकरण केलं. अँड एप इन द हाऊस हे खूप वेगळं पुस्तक कौस्तुभ शेजुलकर यांनी लिहिलेलं आहे, ते त्यांनी ते सादरीकरण केलं. एका परिवाराने अमेरिकेतल्या चिंपांजीचं पिल्लू पाळलं, त्याच्यावर अभ्यास केला आणि त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं. डिअर तुकोबा हे अजून एक वेगळं पुस्तक ते विनायक होगाडे यांनी लिहिलं आहे, सादर करते सुयोग पाध्ये. तर ते पुस्तक होतं की जर तुकोबांच्या काळात सोशल मीडिया असता तर त्यांची कशी मीडिया ट्रायल झाली असती, त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. खूप वेगळं पुस्तक आहे. ही पुस्तकं तुम्हाला सांगतो मी कधीच एरवी वाचली नसती, तर या रसिक वाचकमुळे मी ऐकली तरी आणि त्यातून काही पुस्तकं मी आणली आणि वाचली आणि मला खात्री आहे अशा अनेक रसिक वाचकांनी हे ऐकल्यानंतर पुस्तकं आणलेली आहेत, वाचलेली आहेत आणि हाच रसिक वाचकचा उद्देश आहे. अजून एक महत्त्वपूर्ण पुस्तक म्हणजे द लाईट विदिन हे एक मोटिवेशनल पुस्तक डॉक्टर अंजली भाटोडेकर यांनी सादरीकरण केलं. म्हणजे अगदी अक्षरशः साध्या वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे जॉय, द अदर साईड ऑफ स्टोरी, ग्रॅटिट्यूड, ॲक्सेप्टन्स अशा छोट्या छोट्या ह्याच्यावर त्यांनी छोटे छोटे लेख लिहिलेत. ते वाचून तुम्ही नक्कीच समृद्ध व्हाल. तर असा रसिक वाचकच्या प्रवासामध्ये अजून 2 मोठे माइलस्टोन म्हणजे 75वे सत्र, ज्यामध्ये वसंत लिमये आले होते पुण्याहून. त्यांनी त्यांच्या पूर्ण कादंबरी लेखनाचा प्रवास उलगडला. त्यामध्ये लेक प्लॅसिडपासून विश्वस्त पासून टार्गेट असद शहा
या पुस्तकांवर त्यांनी संवाद साधला. आणि 100व्या सत्रात आल्या होत्या वीरमाता अनुराधा गोरे. त्यांनी अज्ञात शलाका हे पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये आपल्याला माहीत नसलेल्या अनेक स्त्री शौर्य गाजवणाऱ्या स्त्रिया होऊन गेल्या त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी सादरीकरण केलं. आणि गिरीश कुबेर लोकसत्ताचे संपादक, त्यांनी त्यांचा वाचन प्रवास यावर आमच्याशी संवाद साधला. आणि आता आपल्या बरोबर आहेत डॉक्टर गिरीश जखोडिया. तेवढंच महत्त्वाचं सत्र आणि तेवढेच महत्त्वाचे व्यक्ती. त्यांचा परिचय आता करून देण्यात येईलच आणि मला खात्री आहे हा आपला वाचन प्रवास असाच चालू राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. हा प्रवास खूप मोठा आहे आणि सगळ्यांचंच जे आम्ही आयोजक आहोत, कार्यकर्ते आहोत, आम्हालासुद्धा यातून शिकायला मिळतं. त्या निमित्ताने आमचंसुद्धा वाचन या सत्रातून होतं. नवीन नवीन पुस्तकं ऐकायला मिळतात. एका आठवड्यामध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये एक पुस्तक कधी होतं कधी होत नाही, पण या सत्रामुळे त्या पुस्तकात काय आहे कळतं. सरांची ओळख तर करून देणार आहेत, ते सुपरिचित आहेतच, पण एक औपचारिकता म्हणून मी त्यांचा परिचय करून देणार आहे. तत्पूर्वी आमचा आता अर्थतज्ज्ञ म्हटल्यानंतर कुठलाही कार्यक्रम करायचा झाला तर अर्थ गरजेचं असतं आणि आपल्या ह्या छान AC सभागृहात आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आर्थिक मदत आमच्या रसिकांकडूनच झालेली आहे आणि रसिकांसाठीच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण तुमच्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. जसं पुलेंचा एक विशेष गुण आहे, तो आम्हाला सुद्धा आमचं भाग्य आहे की दाद देणं आणि दान देणं ते आम्हाला सगळं लाभलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचे अगदी सुरुवातीला रसिकांचे आभार मानते. आणि आपल्या जे उपस्थित आहेत डॉक्टर गिरीश जाखोटिया. डॉक्टर गिरीश जाखोटिया हे मराठीतील नामांकित लेखक व कवी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, व्यूहरचनाकार व व्यवस्थापन गुरु, डॉक्टर आंबेडकर आणि 21वे शतक, कृष्णनीती, सुजाण व्हा, चला बदल घडूया, हे त्यांचे वैचारिक ग्रंथ आहेत. एका मारवाड्याची गोष्ट, वंश, बदल या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. तरंग व एका मारवाड्याच्या कविता हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. कामयानी ही त्यांची स्त्रीप्रधान कादंबरी नुकतीच रोहन प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित झालेली आहे. बॅलन्स शीट, उद्योजक कसे बनतात हे त्यांचे उद्योजकीय ग्रंथ आहेत. बिझनेस कसा वाढवावा हा त्यांचा ग्रंथ लवकरच प्रकाशित होईल. त्यांना 12 साहित्यिक पुरस्कार मिळालेले असून त्यात महाराष्ट्र शासनाचाही एक मोठा पुरस्कार मिळालेला आहे. ललित, वैचारिक, काव्य, कादंबरी, लघुकथा, उद्योजकीय, अर्थशास्त्रीय इत्यादी विविध प्रकारचे विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर जाखोटिया हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. एक उत्तम अर्थतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. टाटा समूह, महिंद्रा समूह, गोदरेज, सिमेन्स, L&T, ब्रिटिश पेट्रोलियम, ओमानची सेंट्रल बँक, जागतिक बँक, टॅफे, बजाज ऑटो, टेम्पो समूह, बिर्ला समूह, बघा किती नावं आहेत, इत्यादी 60हून अधिक नामांकित कंपन्यांसाठी व आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. भारतात व परदेशात त्यांनी विविध विषयांवर 2000हून अधिक सार्वजनिक व्याख्यानं दिली आहेत. वित्त व व्यूहात्मक व्यवस्थापकीय त्यांचे इंग्रजीतील ग्रंथ उद्योजकीय क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग वरील त्यांचे पुस्तक CRC प्रेस, न्यूयॉर्कमध्ये प्रकाशित केले आहे. इकॉनॉमिक्स ऑफ सर्व्हायव्हल हा त्यांचा जागतिक अर्थकारणावरील ग्रंथही सुपरिचित आहे, जो मणिपाल विद्यापीठाने प्रकाशित केलेला आहे. अस्पिरिंग टू बी CEO हा त्यांचा ग्रंथ नुकताच प्रकाशित झालेला आहे. मॅनेजमेंट विजडम हा त्यांचा ग्रंथ प्रकाशाधीन आहे. ट्रूथ ऑफ हिंदुझम हा संशोधन प्रकल्पावर ते सध्या काम करीत आहेत. त्यांच्या नावावर काही महत्त्वाचे कॉपीराईट्स आहेत. मुंबईच्या नामांकित जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेत ते काही वर्ष प्राध्यापक होते, जिथे 5 विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD मिळालेली आहे. अखिल भारतीय सर्वोत्तम प्राध्यापक पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. आणि मॅनेजमेंट स्कूल्स दिल्लीतर्फे व उद्योजकीय विषयांवरील सर्वोत्तम प्राध्यापक पुरस्कार बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन्सतर्फे मिळाला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडियाचे ते फेलो सदस्य आहेत.
याच संस्थेने त्यांच्या उत्तम व्यावसायिक कार्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देखील प्रदान केलेला आहे. खूप ही कौतुकास्पद गोष्ट आहे. चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्स लंडन आणि बॉम्बे चार्टर्ड अकाउंट सोसायटी यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. सध्या ते आणि त्यांची पत्नी ज्या इथे उपस्थित आहेत, मंजिरीताई जखोटिया अँड असोसिएट ही सल्लागार फर्म विले पार्ले मुंबई येथून चालवितात. आणि डॉक्टर जखोटिया हे लोकमान्य सेवा संघ या पार्ल्यातील ख्यातनाम संस्थेचे उपाध्यक्ष देखील होते. मुंबई ग्राहक पंचायतीच्या पार्ले विभागाचे ते अध्यक्ष आहेत आणि ते उत्तम बुद्धिबळ खेळतात आणि त्यांना चित्रकला, गायन, तबला वादन असे विविध विषयांची रुची आहे. म्हणजे आपल्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व इथे लाभलेले आहेत. तेव्हा अधिक वेळ न घालवता पुढील सगळी सूत्र मी डॉक्टर जखोटिया सरांकडे सुपूर्त करते की आपण आत्ता जो विषय आहे आपला कादंबरी लेखनामागील गुपित. जी कादंबरी ही केवळ शब्दांची मांडणी नसते. इथे सगळेच रसिक वाचक आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत. त्यामुळे हे नव्याने सांगायची काही गरज नाही. भावविश्व त्यांचं एक वेगळं असतं, सृजनशीलता असते आणि कादंबरी लिहिण्यामागे नेमकी कोणती प्रेरणा असते, पात्रांची निर्मिती, कथानकाची वीण आणि लेखनामागची प्रक्रिया काय, त्याचं गूढ काय, तर सर ते उलगडून दाखवतील. सर, आपलं स्वागत. रसिक वाचकचे सारे सदस्य या चळवळीचे, मी म्हणेन वाचन चळवळीचे, माझे इथे जमलेले काही मित्र, समस्त ठाणेकर आणि साहित्यप्रेमी, मुलुंडच्या एका कार्यक्रमात आजगावकर साहेबांनी मला सुचवलं की आपण ठाण्यामध्ये असा कार्यक्रम करूयात. हे महाराष्ट्र सेवा संघामध्ये माझं व्याख्यान होतं आणि मग मी मुळे साहेबांशी बोललो, भूषण मुळे, आणि नंतर वाळिंबे साहेबांशी बोललो आणि हा सगळा योग जमून आला. कार्यक्रमापूर्वी इथे आत नाश्ता घेताना मला हे कळलं होतं की बॅनरवर 2 व्याख्यानं, एक कादंबरीबाबतचं आणि दुसरं जगात काय चाललं आहे. काही जणांना थोडंसं आश्चर्य वाटलं की अर्थव्यवस्थापन, वित्त व्यवस्थापन, मॅनेजमेंटमधला माणूस हा कादंबरीबद्दल काय बोलणार. तर सुरुवातीलाच मला असं सांगावंसं वाटतं, ते उचित आहे की अनुचित आहे मला माहिती नाही, पण माझी ही 5वी कादंबरी आहे, कामायनी. यापूर्वीच्या ज्या 4 कादंबऱ्या आल्या त्यातल्या प्रत्येक कादंबरीला किमान एक साहित्यिक पुरस्कार मिळालेला आहे. आणि कधीकधी असंही होतं, गिरीश जाखोटिया मारवाडी की गुजराती, आणि एखादा मारवाडी माणूस एवढं लिहितो, यातही अजिबात आश्चर्य नाही. मी आणि माझी पत्नी मंजिरी, आम्ही दोघेही सोलापूरचे आहोत, मूळचे, अर्थात गेली 42 वर्ष मुंबईत राहतो आहोत. आणि आमचं शाळेतलं माध्यम मराठी होतं. मला सांगायला आणखीन आनंद होतो, 1976च्या बॅचचा मी 10वीचा विद्यार्थी, आणि त्यावेळेला मी बोर्डात मराठीत पहिला होतो. नाही म्हणजे हे थोडं कृष्णनीतीनुसार सांगावं लागतं. प्रश्न थोडासा क्रेडिबिलिटीचा असतो. बाबा जाखोटियांची आज कामायनी 5वी कादंबरी आली आहे, ती घ्यायची की नाही. कादंबरी लेखनामागचं गुपित हा विषय मी मुद्दामून निवडला. आधी मी टायटल खूप अगदी फ्लॅट सुचवलं होतं, पण मग मुळे साहेबांनी म्हटलं मला थोडंसं आपण त्याला आकर्षक करूयात, आणि त्यांनी त्याला छानपैकी आकर्षक बनवलं. कादंबरी लेखनामागचं गुपित. मी बराच बुद्धिबळ खेळलेलो असल्यामुळे, मी माझी पत्नी दोघेही मॅनेजमेंट कन्सल्टंट असल्यामुळे, ज्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणतो, की बुद्धिबळाच्या पटावर 7-8 खेळी खेळल्यानंतर काय होणार आहे, किंवा आमच्या व्यवस्थापकीय भाषेमध्ये, आता जसं इथे ठाण्यामध्ये
पितांबरीसाठी आम्ही काम केलं होतं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचं. म्हणजे 5 वर्षाचा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग त्यांना बनवून द्यायचं. मग ते बनवताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. बऱ्याच म्हणजे अगदी बऱ्याच. अर्थात हे मला कादंबरी लेखनामध्ये याचा मला बराच फायदा झाला. कॉलेजमध्ये असताना मी पहिली कादंबरी वाचली होती, ज्या कादंबरीने मी झपाटून गेलो, ती होती गारंबीचा बापू श्री ना. पेंडसे. म्हणजे त्यातला विषय, व्यक्तिरेखा, गावचं वातावरण इतकं अफलातून होतं. मला तेव्हाच वाटलं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, हा काहीतरी वेगळा लेखनाचा प्रकार आहे. एक कादंबरी, काव्य, ललित लेखन, लघुकथा, दीर्घकथा असे बरेच प्रकार असतात. पण मग त्यातला सगळ्यात रंजक प्रकार जर कुठला असेल माझ्या मते तो कादंबरीचा. त्यानंतर मी बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वाचल्या. जसं भैरप्पांच्या कादंबऱ्याचं भाषांतर कुलकर्णीबाईंनी जे केलं त्यातल्या मला 2 खूप आवडल्या. एक महाभारतावर आधारलेली पर्व नावाची कादंबरी आणि दुसरी कादंबरी वंशवृक्ष. अर्थात मॅनेजमेंट कन्सल्टंट असल्यामुळं आम्हाला एक चांगली किंवा वाईट सवय असते, म्हणजे रीडिंग बिटवीन दी लाईन ही एक सवय असते. आणि त्यात तिथे मला थोडंसं जाणवलं की भैरप्पा साहेब हे थोडेसे म्हणजे उत्तम कादंबरीकार आहेत, पण थोडेसे पुरुषवादी आहेत. त्या लेखनामध्ये ज्याला आपण एक पुरुषी वर्चस्व म्हणतो किंवा काय म्हणू आपण पुरुष गौरव म्हणतो, हा मला बऱ्याच जास्त जाणवायचा. मग विद्याधर नायपॉलच्या मी बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या. त्यातली हाफ अ लाईफ कादंबरी मला खूप आवडली. हे नायपॉल साहेबांना नंतर नोबेलही मिळालं. त्यांचं एक विधान मला नेहमी आठवत राहतं, कारण महाराष्ट्रातली आमची 5वी पिढी, माझ्या पंजोबांचे वडील राजस्थानातून पुण्यात आले आणि पुण्यात स्थायिक झाले. मायग्रेशन इज कॉमन. आपण कुठून कुठून कुठे कुठे मायग्रेट होतो. विद्याधर नायपॉल स्वतः म्हणतात मग त्यांचे आईवडील भारतातून वेस्ट इंडिजला गेले. नायपॉल साहेबांचा जन्म वेस्ट इंडिजमधला आणि मग शिक्षणासाठी ते गेले ब्रिटनमध्ये, लंडनला, आणि तिथं स्थायिक झाले. मग नायपॉल विचारतात मी कुठला, म्हणजे माझी मुळं भारतीय म्हणून मी भारतीय आहे का? पण मी जन्मलो वेस्ट इंडिजमध्ये, मग मी वेस्ट इंडियन आहे का? सगळी कारकीर्द माझी लंडनमध्ये झाली, सगळं आयुष्य लंडनमध्ये माझं सगळं आयुष्य मी संपवलं, मग मी ब्रिटिश आहे का? म्हणजे मी कोण? म्हणजे मी धर्मानं कोण, जातीनं कोण, हां शहरानं खेड्यानं कोण, देशानं कोण, म्हणजे राष्ट्रीयत्वानं कोण, मी आहे कोण? ही जेव्हा ओळख आपण शोधत जातो आपल्याला बरेच प्रश्न पडत जातात. शाळेमध्ये असताना म्हणजे आता आमची जी मारवाडी भाषा आहे ही 90% हिंदी आहे. म्हणजे तोडलेली मोडलेली हिंदी आपण ज्याला म्हणतो ना तशी ती मारवाडी. आणि महाराष्ट्रातली आमची जी मारवाडी आहे ती 40% मराठी आहे. ती काही शुद्ध राजस्थानी मारवाडी नाही. मुद्दा इथं असा की मी शाळेमध्ये असताना माझी हिंदी चांगली होती. माझ्या वडिलांचं वाचन अफाट होतं. लहानपणी घरी माझ्याकडे वेद असायचे, उपनिषदं असायची, गीता, भागवत पुराण. वडिलांचा ज्योतिषाचा व्यासंग मोठा होता, ज्योतिषावरची बरीच पुस्तकं होती. मुद्दा असा की तेव्हा मी प्रेमचंदांची गोदान कादंबरी वाचली. तुमच्यापैकी काही जण वाचली असेल, नसेल तर जरूर वाचा. मी तर या मताचा आहे की त्या एका कादंबरीसाठी प्रेमचंद साहेबांना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे. असे भारतातले बरेच मोठमोठे उत्तम कादंबरीकार होऊन गेले, पण त्यांचं इंग्रजीत भाषांतर झालं नाही किंवा आणखीन काही कारणं, आणि त्यामुळं किंवा ते कादंबरीकार स्वतः अलिप्त राहिले आणि म्हणून त्यांचा फारसा गाजाबाजा झाला नाही. म्हणजे कादंबऱ्या वाचत वाचत मला काही सुचत गेलं आणि मग मी पहिली कादंबरी 2006 लिहिली. धाडस केलं आणि ही कादंबरी मी माझ्या पत्नीच्या आयुष्यावर बेतलेली, 80% वास्तवपूर्ण आणि 20% फॅन्टसी, आणि तिचं नाव ठेवलं एका मारवाड्याची गोष्ट. तोपर्यंत मी
बरेच लेख वगैरे लिहायचो. ही कादंबरी काही प्रथितयश प्रकाशकांनी नाकारली. कादंबरी खूप पसरट आहे आणि ती कादंबरी वाटत नाही वगैरे वगैरे. मग धनंजय आणि चंद्रकांत हे जे दिवाळी अंक आहेत त्याचे प्रकाशक राजेंद्र कुलकर्णी जे गिरगावात बसायचे. आमची ओळख झाली, परिचय झाला, त्याने माझी कादंबरी चालली. मला म्हणाले, गिरीशजी ही कादंबरी मी काढतो. त्यांचं इथे कादंबरीच्या क्षेत्रातलं पहिलं प्रकाशन. मी म्हटलं, कुलकर्णी साहेब बघा, तुम्ही धाडस करताय, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, माझी पहिली कादंबरी आहे, मी अपयशी ठरलो तरी काही फारसं होणार नाही, कारण कादंबरी बाबतीतलं माझं काही नाव नाही आहे, पण तुम्ही एक चांगले प्रकाशक आहात. नाही नाही, आपण करू ना. बरं, कुलकर्णी साहेब जे स्कूल ऑफ आर्टचे ग्रॅज्युएट, एक कलासक्त माणूस, आणि मग त्याने अगदी वेगळ्या धाटणीमध्ये त्या कादंबरीचं प्रोडक्शन केलं. कव्हर पेजपासून सगळ्या गोष्टी अगदी वेगळ्या, आणि ती कादंबरी बाजारात आली. ही माझी पहिली कादंबरी. तिचं छान स्वागत झालं. त्याला 3 साहित्यिक पुरस्कारही मिळाले आणि माझा मग हुरूप वाढला की आपण लिहू शकतो. तोपर्यंत मराठीतली काही पुस्तकं आलीच होती. म्हणजे जसं यशस्वी उद्योगाचे 36 मंत्र हे पुस्तक मॅजेस्टिकनं काढलं होतं. हे कादंबरी हा प्रकार नव्हता, पण बरीच मराठी पुस्तकं आलेली होती. आता आपण जेव्हा कादंबरी मागचं गुपित म्हणतो, माझ्या विश्लेषणानुसार 4 प्रकारच्या कादंबऱ्या असतात. त्या 5ही असतील, मला आपलं 4 प्रकार वाटतात. पहिली चिंतनात्मक कादंबरी, म्हणजे संकल्पनात्मक कादंबरी. कादंबरीकार त्याच्या डोक्यामध्ये एक चिंतन असतं, काही संकल्पना असतात, आणि त्यावर आधारित तो कादंबरीचं लेखन करतो. मग जसं भैरप्पांच्या डोक्यामध्ये काही संकल्पना होत्या, काही विचार होते, चूक बरोबरी चर्चा वेगळी, मग त्यांनी चिंतनात्मक ढाच्यामध्ये आपलं कादंबरी लेखन केलं. दुसरा प्रकार असतो तो घटनात्मक, नॅरेटिव्ज. म्हणजे विद्याधर नायपॉलॉनचं बरंचसं कादंबरी लेखन हे या प्रकारातलं. मोठमोठे नॅरेटिव्ज, मोठमोठे परिच्छेद, आणि त्यामध्ये बऱ्याच प्रकारचं वर्णन. मग त्या वर्णनामध्ये व्यक्तिरेखा येतात, बऱ्याच गोष्टी येतात, म्हणजे घटनांवर आधारित. चिंतनात्मक, घटनात्मक. तिसरा प्रकार जो आहे तो हल्ली इंग्रजीमध्ये खूप येतो आहे, आणि तो कल्पनात्मक, कल्पनांवर आधारित. म्हणजे वैज्ञानिक कादंबऱ्या, भविष्याचा वेध घेणाऱ्या कादंबऱ्या, या ज्या असतात त्या कल्पनात्मक कादंबऱ्या असतात. म्हणजे संकल्पनात्मक, घटनात्मक, कल्पनात्मक. आणि चौथा जो प्रकार आहे तो भारतामध्ये बऱ्यापैकी प्रचलित आहे, आणि तो म्हणजे चरित्रात्मक. म्हणजे डोळ्यासमोर एखादं चरित्र घ्यायचं, जसं शिवाजी सावंतांची मृत्युंजय नावाची कादंबरी, रणजित देसाईंच्या 3-4 कादंबऱ्या. म्हणजे समोर एका सन्माननीय व्यक्तीचं चरित्र डोळ्यासमोर आहे, आणि मग ते कादंबरीच्या अंगानं फुलवायचं आणि लिहित जायचं. माझं जे काही लेखन मी केलं कादंबरीच्या बाबतीतलं, त्यामध्ये मी या 4ही प्रकारांची भेळमिसळ केली आहे, आणि मला खूप आनंद मिळाला. जेव्हा तुम्ही कादंबरी लिहिता, मगाशी मी जे बोललो त्यात बरेच घटक असतात, बऱ्याच व्यक्तिरेखा असतात, बऱ्याच घटना असतात, आणि ते सगळं अशा सुंदररित्या मांडायचं असतं की कादंबरी रंजक तर वाटलीच पाहिजे, म्हणजे वाचकाला ती खिळवून ठेवणारी वाटली पाहिजे, कादंबरीचा आनंद घेता आला पाहिजे, आणि हे करता करता नकळतपणे त्या वाचकाला वाटलं पाहिजे की आपण लेखकाच्या मेंदूचा ताबा घेतोय का, किंवा लेखक कादंबरीकार हा आपल्या मेंदूचा ताबा घेतोय का. म्हणजे त्या कादंबरीचा प्रभाव इतका असू शकतो की तुमची विचारसरणी ही वेगळी असूनही कादंबरी वाचता 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 तुम्हाला वाटू लागतं, अरे हे बरोबर आहे, मी चुकत होतो, हे योग्य आहे, हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे बघा, कादंबरी लेखनामध्ये 5-6 गोष्टींची गरज असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचा घटक
तुमच्या कादंबरीची थीम काय आहे, संकल्पना काय आहे, याची स्पष्टता असली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, मग त्या संकल्पनेवर आधारित घटना कोणत्या कोणत्या आहेत, किती घटना असल्या पाहिजेत. म्हणजे खूप फापट पसारा असला तरी तो वाचकांना आवडत नाही, कादंबरी विस्कळीत होते. कादंबरी बंदिस्तसुद्धा असली पाहिजे, त्याला एक वेग असला पाहिजे. म्हणजे कादंबरीची रंजकता हा फार मोठा गुण आहे. रादर ते कादंबरीचं वैशिष्ट्य आहे की कादंबरी रंजक असली पाहिजे, तर वाचणारा पुढे पुढे जात राहतो. हा झाला दुसरा घटक. तिसरा घटक व्यक्तिरेखा. मग तुमच्या कादंबरीमधल्या व्यक्तिरेखा कुठल्या कुठल्या कोणकोणत्या आहेत. आता माझी 5वी कादंबरी इथे मी जी ठेवली आहे, कामायनी, मुद्दा म्हणून सांगतोय. कामायनी ही एक राजस्थानी मुलगी जिची 5वी पिढी केरळात वाढते, केरळ, कोची. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या कल्चरली ती केरळाईट आहे, केरळी आहे. जसा सांस्कृतिकदृष्ट्या मी महाराष्ट्रीयन आहे. मी स्वतःला अस्सल महाराष्ट्रीयन समजतो. माझी मातृभाषा मराठी आहे, विचार करण्याची पद्धत मराठी आहे, सगळं मराठी आहे. जन्मानं मी मारवाडी आहे. मग तुम्ही कुठल्या समाजात, जातीत, धर्मात, प्रदेशात जन्मता हे तुमच्या हातामध्ये नसतं. तुम्ही काय करता हे महत्त्वाचं. तर ही कामायनी, थोडं मोबाईल जर सायलेंट ठेवता आलं तर बरं होईल. हां, तरी कामायनी, तिचे वडील व्यापारी, पण कामायनी एक धीरोदात्त मुलगी आहे, शूर आहे, हुशार आहे, चलाक आहे, व्यासंगी आहे, तिला इतिहासामध्ये रस आहे. आणि तिची एक आदिवासी मैत्रीण आहे चारवी नावाची. या दोघी मिळून आदिवासींसाठी बऱ्यापैकी बरंच काम करीत असतात. मी फारसं काही सांगणार नाही, कारण शेवटी कादंबरी तुम्ही वाचली पाहिजे. आणि मग एका राष्ट्रीय कार्यक्रमात जोधपूरच्या, त्याला एक उमदा तिच्या समाजातला युवक भेटतो, जो मुंबईत शिकलेला उद्योजक जोधपूरचा. त्यांचं लग्न होतं आणि मग नंतर सगळा संघर्ष चालू होतो. त्या संघर्षावर कामायनी नावाची एक स्त्री कशी मात करत जाते. मग त्यातला पुरुषी वर्चस्ववाद असेल, राजस्थानचा मागासलेपणा असेल, मला अजिबात संकोच वाटत नाही तुम्हाला हे सांगायला, आणि वाटूही नाही. वास्तव सांगताना माणसाने घाबरू नये. सत्यान्वेषी व्हायचं असेल, सत्याचा पाठपुरावा करायचा असेल, तर जातीभेदांमध्ये अडकू नये. हे फार आवश्यक आहे, फार महत्त्वाचं आहे. आजही राजस्थानामध्ये, ऑन रेकॉर्ड बोलतोय मी, ह्याचं व्हिडिओ कॅसेटिंग पण होत आहे, आजही राजस्थानमध्ये छोट्या मुलांची लग्न होतात. वयाच्या 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या वर्षामध्ये 4-5 हजार मुलींचे अर्भक मारले जातात आजही 2026 सालामध्ये. आमचं काय होतं, आम्ही राजस्थानची ट्रिप करतो. जयपूर, जोधपूर, जैसलमेर, कोटा, अजमेर हे बघतो आम्ही. राजस्थान आवडतं, तिथले किल्ले, राजवाडे बघतो, सगळं छान छान वाटतं. दाखवणारे सांगतो हे राजवाडे असं तसं वगैरे, आणि आम्ही बघून येतो. खरा राजस्थान आम्ही बघतच नाही. खरा राजस्थान जो जयपूरच्या बाहेर आहे, जोधपूर जैसलमेरच्या बाहेर आहे, तालुक्यांमध्ये आहे, गावांमध्ये आहे, आम्ही तो नाही बघत ना. आम्हाला हा प्रश्न पडत नाही की अमुक तमुक राजाचा राजवाडा इतका सुरेख, इतका सुंदर, पण ह्याला बांधणारे जे मजूर होते, त्या मजुरांचं काय झालं असेल, त्या मजुरांच्या पुढच्या पिढ्यांचं काय झालं असेल. बरं, ज्यांना आम्ही आदिवासी म्हणतो, भारतामध्ये साधारणपणे 11 कोटी आदिवासी आहेत. त्याचा मी बराच अभ्यास केला. त्याचं एक वेगळं कारण असे आहे, माझी मुलगी आदिवासी समाजावर ब्रिटिश कोलंबियामध्ये PhD करते आहे. त्याच्यामुळं मलाही अभ्यास करावा असं वाटला, आणि तो त्या कादंबरीसाठी पूरकही होता. मुद्दा असा की आदिवासींना तिथे राजस्थानामध्ये भिल्ल म्हटलं जातं. या भिल्लांनी महाराणा प्रतापाची साथ केली होती, त्याला सगळा आधार दिला होता. आम्हाला एवढंच माहिती असतं, बाकी पुढचं काही माहिती नसतं. आम्हाला हेही माहिती नसतं महाराष्ट्रातले पवार, तिकडचे पोवार
इकडचे राणे तिकडचे राणा, हां, इकडचे चव्हाण तिकडचे चौहान. म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच 96 मराठ्यांचा जो काही इतिहास आहे त्यातल्या बऱ्याच जणांचा, त्याची बॅकग्राऊंड ही राजस्थानी आहे. म्हणजे छत्रपतींवर पुस्तक लिहिताना मराठा समाजाचा मला प्रचंड अभ्यास करावा लागला. म्हणजे तो अभ्यास करता करता मी अगदी उदयपूरमध्ये जाऊन पोचलो. मुद्दा इथं असा आहे, हा जो सगळा आपण अभ्यास करत असतो त्या सगळ्या अभ्यासाचा व्यासंगाचा कादंबरी लेखनामध्ये मोठा फायदा होतो, त्याचा मोठा उपयोग होतो. त्यातला आता कळीचा मुद्दा असा, व्यक्तिरेखा. इथे व्यक्तिरेखा रंगवताना हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. परकाया प्रवेश करावा लागतो. परकाया प्रवेश म्हणजे कामायनीवर लिहिताना मी कामायनी झालोय आहे हे समजल्याशिवाय कामायनीच्या मनात काय चाललंय. एक हुशार कर्तबगार स्त्री एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेला तिचा प्रतिसाद काय असतो, तिच्या मनातले तरंग काय असतात, ती कसा विचार करू शकेल. मी एक पुरुष लेखक आहे, मान्य, पण मग त्यातली जी महत्त्वाची प्रधान व्यक्तिरेखा आहे ती एक स्त्री आहे. ती स्त्री प्रधान कादंबरी आहे. मग ती कसा विचार करत असेल आपल्या नवऱ्याशी बोलताना, वडिलांशी, आईशी, मैत्रिणीशी, शिक्षकाशी, समाजामध्ये बोलताना, एक रिसर्च स्कॉलर म्हणून बोलताना, इत्यादी इत्यादी, कसा विचार करत असेल. हा परकाया प्रवेश फार महत्त्वाचा असतो. पहिली कादंबरी मी लिहिली एका मारवाड्याची गोष्ट. ते लेखन सोपं होतं, कारण ते 80-90% आमच्या आयुष्यावर बेतलेलं होतं, घटनात्मक होतं. मग दुसरी कादंबरी मी लिहिली वंश नावाची. त्याही कादंबरीचं प्रकाशन कुलकर्णी साहेबांनीच केलं. मग त्याने राजेंद्र प्रकाशन नावाची एक नवी प्रकाशन संस्था चालू केली आणि त्यातली माझी दुसरी कादंबरी. आता इथे गमतीचा भाग बघा, मी तोपर्यंत अमेरिकेला गेलेलो नव्हतो. वंश ही संपूर्ण कादंबरी अमेरिकेत घडते, अमेरिकेतल्या वंशवादावर. तिथला एक मोठा उद्योगपती, त्याच्या 2 मुली असतात, पण त्याला मुलगा हवा असतो, मुलगा नसतो, म्हणून त्याची इच्छा असते आपला नातू, म्हणजे आपल्या मुलीचा जो काही जे काही अपत्य असेल तो तरी मुलगा असावा. पण त्याचा नातू हा सुद्धा अपंग निघतो आणि मग हा उद्योगपती असा सैरभैर होतो. एका ॲक्सिडेंटने हा उद्योगपती सुद्धा एका व्हीलचेअरमध्ये बसलेला असतो आणि मग ती कादंबरी पुढे जाते. कादंबरी लेखनाचा एक कादंबरीकार म्हणून मला जो मोठा आनंद मिळाला तो या दुसऱ्या कादंबरीने दिला. माझी बायकोसुद्धा नेहमी म्हणते, तुझी अस्सल कादंबरी म्हणजे वंश. मला रात्री 2 वाजता, 12 वाजता, 1 वाजता वाचकांचे फोन यायचे, तुमची कादंबरी खाली ठेवत नाही आहे, तुम्ही अजून कादंबरी वाढवायला हवी होती. काही जर म्हणायचे कादंबरीमधल्या या व्यक्तिरेखा तुम्हाला सुचल्या कशा. त्यातला जो डगलस आहे, महाबिलंदर माणूस त्या कादंबरीतला. आता डगलस हा बिलंदर गुंड प्रवृत्तीचा माणूस, तो कसा विचार करत असेल. आता मी आपल्या शहरी भाषेमध्ये आपण डाळ भातवाले, बरोबर, म्हणजे काय म्हणू आपण, फारसा मांसाहार सुद्धा न करणारे. पण डगलस गुंड प्रवृत्तीचा माणूस अमेरिकेतला तोही हा कसा विचार करत असेल, त्याची जी काही कारस्थानं असतील तो ती कशी रचत असेल. हे सगळं जेव्हा मांडायचं असतं तेव्हा परकाया प्रवेश हा गरजेचा असतो. तुम्हाला त्यात घुसावं लागतं, तुम्हाला तसं बनावं लागतं. त्याचे बूट तुम्हाला त्याचे काही जे शूज आहेत ते तुम्हाला पायात घालावे लागतात. आणि हा अनुभव फार सुंदर असतो, फार मजेशीर असतो. नंतर मी तिसरी कादंबरी लिहिली आणि तो मात्र उद्देशावर असलेली ती कादंबरी होती. संकल्पना म्हणा, उद्देश म्हणा. आता बघा, मी नावं येणार नाही. भारतात आज काही असे उद्योगपती आहेत, प्रचंड भ्रष्टाचार करतात. कालचं सरकार, परवाचं सरकार, आजचं सरकार, सगळी सरकारं ह्यांना सगळ्या प्रकारचा सपोर्ट करतात आणि भराभर मोठे होतात. उद्योजकता, कॅपिटलिझम, भांडवलवाद हे वाईट नाही आहे, हे उलट गरजेचं आहे.
भारतामध्ये 6 कोटी छोटे उद्योजक आहेत आणि हे 6 कोटी छोटे उद्योजक आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. म्हणजे एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीपेक्षा एक छोटा उद्योजक जास्तीचा रोजगार निर्माण करतो. हे सगळं बरोबर आहे. पण मला जर त्या उद्योगपतीबद्दल लिहायचं असेल, त्याची सगळी कारस्थानं मला जर वाचकांना दाखवायची असतील, वाचकांना मला एज्युकेट करायचं असेल की हे असं 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 केलं जातं, यामध्ये इतके लोक यामध्ये सामील असतात आणि मग मोठमोठी कारस्थानं कशी केली जातात, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, त्याचे राजकीय पदर काय असतात, सांस्कृतिक सामाजिक धार्मिक पदर काय असतात, डोंगी बाबा बापू महाराज यांना कशी मदत करतात, आणि मग हा सगळा नेटवर्क कसा चालतो. म्हणजे ह्यांचं टी व्हीवरचं दाखवणं काय असतं, ह्यांच्या NGOज काय असतात, ह्यांच्या NGOज करतात काय. आता काही उद्योगपतींच्या NGOज आमच्या इथल्या आदिवासींचं रिसर्च, त्यांचं संशोधन आदिवासींना जुजबी पगार देऊन, त्यांना जुजबी पगार द्यायचा, संशोधन करून घ्यायचं आणि ते संशोधन स्वतःच्या नावावर त्याचे कॉपीराईट्स आणि पेटंट्स घ्यायचे आणि मग त्याचाही व्यापार करायचा. त्या भोळ्या आदिवासींना माहिती नसतं. आता त्या आदिवासींना, तो जव्हारचा आदिवासी असेल, राजस्थानचा असेल किंवा केरळचा असेल, त्याला महिन्याला 15,000 रुपयांचं वेतन हे म्हणजे खूप झालं त्याच्या समाजात. त्याला मोटरबाईक मिळाली, खूप झालं. पण आपण केलेल्या संशोधनाचं पुढं काय होतं त्याला माहितीच नसतं. आता इथे आपले ज्येष्ठ मित्र कुलकर्णी साहेब बसलेत, मोठे चित्रकार आहेत. मी चित्रकलेमध्ये रस घेत असतो, माझे काही चित्रकार ओळखीचे आहेत. मग एखाद्या भारतीय चित्रकाराला त्याच्या चित्राचे समजा मिळाले 50,000 रुपये समजा, पण ते चित्र न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टनमध्ये, पॅरिस किंवा रोममध्ये, आणखीन कुठे ते विकलं जातं साधारण 20 लाख, 30 लाख, 40 लाख, 50 लाखाला. चित्रकाराला माहितीच नसतं. चित्रकार त्या कलेमध्ये दंग असतो. त्या कलेमध्ये दंग असणं हे त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. कमर्शियल सेन्स हा त्याला असा पुरेसा नसतो. चित्रकारांनी एकत्र यावं, आपली संस्था उभी करावी, संघटना उभी करावी, या सगळ्या झाल्या संकल्पना, कॉन्सेप्ट्स विच आर रिलेटेड टू सोशल वेलफेअर. समाजाला काय जे उपयोगाचं आहे त्याच्यावर आधारित हे सगळं लेखन झालं पाहिजे. आणि म्हणून मी आक्रमण नावाची कादंबरी लिहिली. ती मुळात इंग्रजीत लिहिली होती मी. त्याही वेळेला मला अजूनही आठवतं, माझी इंग्रजी काही इतकी चांगली नाही आहे. मराठी माध्यमातला माझी इंग्रजी म्हणजे फंक्शनल, म्हणजे कामापुरती इंग्रजी चांगली आहे. पण मी प्रयत्न केला, त्याचं एडिटिंग झालं आणि मग ती कादंबरी तयार झाली ब्लिट्झक्रीग या नावानं, म्हणजे सडन आक्रमण. आणि मग डोंबिवलीचे सुधीर जोगळेकर जे लोकसत्तामध्ये संपादक होते, माझे मित्र आहेत, त्यांनी त्या कादंबरीचं मराठी भाषांतर उत्तम केलं. माझ्याकडे वेळ नव्हता. आणि दुसरं काय होतं, हा माझा अनुभव बरं का, बाकीच्या लेखकांचं काय मला माहिती नाही. मी कादंबरी लिहून मोकळा झालो. आता कुणी सुचवलं ह्याचं मराठी भाषांतर करा, मला कंटाळा येतो. आणि दुसरं कारण, अरे मराठी भाषांतर करण्यासाठी वेळ आणि ऊर्जा घालवायची, त्यामध्ये माझी आणखीन एक नवी कादंबरी लिहून होईल. कारण एक कुठला तरी नवा विषय इथे असा येत असतो डोक्यात. तुम्ही वेगवेगळ्या घटना पाहत असतात, तो किडा इथे वळवळत असतो. हे भाषांतर नाही करणार मी, आपल्याच लेखनाचं आपणच भाषांतर करायचं. तसं मी केलं आहे, बऱ्याचदा करतो, पण ते काम कंटाळवाणं असतं. जोगळेकर साहेबांनी छान केलं. आक्रमण कादंबरी साकेत प्रकाशननं काढली, ती माझी 3री कादंबरी. तोपर्यंत 4थ्या कादंबरीचा विषय डोक्यात होता. मी मूळचा सोलापूरचा, तुम्हाला बोललो. मारवाडी असूनही माझं सगळं बालपण हे बहुजनांमध्ये गेलं. आम्ही खूप गरीब होतो. म्हणजे माझे वडील भोळ्या स्वभावाचे, सगळ्या मारवाड्यांकडे नोकऱ्या करायचे. कुठल्याही मारवाड्याकडची नोकरी त्यांची 2 वर्षांच्या वर टिकली नाही, कारण वडील स्पष्ट बघते. आता मारवाडी कारभारामध्ये बरं, वडील नोकरी करायचे अकाउंट लेखनाची. त्या अकाउंट लेखनामध्ये बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या. वडील अस्वस्थ व्हायचे आणि मग नोकरी सोडायचे. नाही, मला नाही जमणार, खोटं नाटं लिहिणं. अशा त्यांनी बऱ्याच नोकऱ्या केल्या. मनस्ताप मात्र माझ्या आईला झाला. प्रत्येक नोकरी सोडायचे, पगार तुटपून जा. आणि तुम्हाला सांगतो मी,
श्रीमंत समाजामध्ये गरीब म्हणून जन्मणं यासारखी शिक्षा नाही. मग तुमचे सगळे नातेवाईक श्रीमंत आहेत, सगळे मारवाडी श्रीमंत आहेत आणि तुम्ही गरीब आहात. बऱ्याच लग्नांमध्ये माझी आई जायची नाही, कारण 2च वस्त्र, 2च साड्या. हा सगळा अनुभव घेताना दुसऱ्या बाजूला मी वाढलो बहुजन समाजामध्ये. म्हणजे आमच्या गल्लीत सोलापूरला माळी, कोळी, सोनार अशी सगळी मंडळी. आणि मग मला वाटलं की हा विषय महत्त्वाचा आहे. तुम्हाला बहुधा माहिती असेल, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 80 ते 85% लोक हे बहुजन आहेत. समजा आपण अभिजन आहोत, ते बहुजन आहेत. हे 50 ते 52% ओबीसी आहेत. SC ST दोन्ही मिळून 25% आहेत. म्हणजे इथे झाले 75. आणि बाकीचे मग तुम्ही घेतलेत त्यांनाही मी बहुजनांमध्ये घेतो. छोटे कष्टकरी, छोटे शेतकरी, म्हणजे जन्माने मराठा असतील पण गरिबी प्रचंड, हे सगळे मिळून 85% बहुजन होतात. मग मला वाटलं आपण बहुजनांवर कादंबरी लिहिली पाहिजे. म्हणजे एक प्रकारचा सामाजिक आशय आपण मांडला पाहिजे. आणि मी 4थी कादंबरी लिहिली बदल नावाची. बदल, तिच्या 4-5 प्रती मी इथे आणल्या आहेत. या बदल कादंबरीला कोकण मराठी साहित्य संमेलनाचाही पुरस्कार मिळाला. हे मी सुरुवातीला जे म्हटलं, जस्ट टू एस्टॅब्लिश माय क्रेडिबिलिटी, प्रत्येक कादंबरीला किमान एक साहित्यिक पुरस्कार हा मिळालेला होताच. आता मी पुन्हा कादंबरीच्या काही गुपितांकडे पुन्हा येतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे कादंबरीचा आशय काय, घटना किती, व्यक्तिरेखा कुठल्या कुठल्या, त्या व्यक्तिरेखांना तुम्ही कसं रंगवणार आहात, त्यांचे परस्पर संबंध काय असावेत, त्यामध्ये पुनरावृत्ती होता कामा नये, कंटाळा वाचकाला येता कामा नये. कुठली एखादी व्यक्तिरेखा ही प्रचंड महत्त्वाची आणि बाकीच्या अगदीच फालतू, देन दॅट क्रिएट्स एन इम्बॅलन्स. मग त्या कादंबरीमध्ये असंतुलन तयार होतं आणि मग वाचकाला वाटू लागतं की मजा येत नाही आहे. पुन्हा 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 ही सगळी कादंबरी एकाच व्यक्तिरेखेभोवती अशी फिरते आहे. व्यक्तिरेखा ही प्रचंड तोलामोलाची असेल, एकच व्यक्ती, आणि मग त्या व्यक्तीच्या अवतीभोवती बऱ्याच घटना होत आहेत, बरेच नातेवाईक आहेत त्या व्यक्तीचे, आणखीन कुणी कुणी आहेत, अशी कादंबरी लिहिता येते ना. पण ती कादंबरी लिहिताना आपल्याला ही काळजी घ्यावी लागते. कोणती काळजी, की ही प्रमुख व्यक्तिरेखा आणि बाकीच्या उपरेखा, उपव्यक्तिरेखा यांच्यातलं जे संतुलन आहे, हे संतुलन उत्तम राहिलं पाहिजे. म्हणजे ह्याचा नेमका अर्थ काय, मग ह्याचा नेमका अर्थ काय, ह्याचा नेमका अर्थ असा की तुम्ही जेव्हा एखादी घटना रंगवता, एखाद्या चॅप्टरमधली, एखाद्या भागामधली, या घटनेचा हा पहिला भाग आहे, तिसऱ्या भागामध्ये या घटनेचा काय संबंध असेल बघा. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, घटना आणि त्या घटनांचं सिक्वेन्सिंग, म्हणजे हा सगळा भाग जो डोक्यात ठेवायचा असतो. हे म्हणजे कसं झालं बघा, कॉस्पारोव किंवा कोर्चनाय आणि विश्वनाथन आनंद हे दिग्गज बुद्धिबळपटू चेस खेळत आहेत. 3, 4, 5 तास तो बुद्धिबळाचा डाव चालला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या खेळी खेळत आहेत, वेगवेगळ्या खेळ्या रचत आहेत. म्हणजे मुद्दा इथं असा आहे की हे सगळं करताना तुम्हाला हेही भान ठेवलं पाहिजे की नेमकी कादंबरी कुठं जाणार आहे, ती किती पानांची होणार आहे, कुठल्या टप्प्यावर आपल्या वाचकाची उत्कंठा आपण वाढवली पाहिजे. उत्कंठा वाढवण्यासाठी ज्याला आपण ट्विस्ट म्हणतो, त्या कादंबरीमध्ये कुठल्या टप्प्यावर कुठलं ट्विस्ट आलं पाहिजे, जेणेकरून त्या वाचकाला वाटलं पाहिजे अरे वाचत राहायला पाहिजे, आपण वाचत राहा. मग ती कादंबरी 200 पानांची आहे, 700 पानांची आहे, 400 पानांची आहे. म्हणजे पूर्वी वाचकांकडे वेळ असायचा. हल्ली नंबर 1 मराठी वाचन कमी झालं आहे. म्हणजे प्रामाणिकपणे मला सांगायला काही वाटत नाही. आमची मुलं, माझी मुलगी आणि माझा मुलगा, दोघेही इंग्रजी माध्यमातले. दोघांनी माझं मराठीतलं लेखन एक पानही वाचलेलं नाही. फॉर्च्युनेटली आमचा जावई तो मराठी माध्यमातला, नाशिककडचा, तो मराठी बरंच वाचतो. पण इथं असं होतं की जेव्हा तुम्ही लेखन करता एका विशिष्ट भाषेमध्ये, तुमचे वाचक कोण आहेत. केरळ
तमिळनाडू आणि बंगाल, थोडं आपण प्रामाणिकपणे बोलूयात. इथले वाचक, तिथली वाचन संस्कृती, आपण वाचन संस्कृतीला बांधलेले लोक आहोत, आपली बांधिलकी आहे. तिथले वाचक भरपूर कादंबऱ्या, भरपूर पुस्तकं विकत घेतात. म्हणजे मराठी जगली पाहिजे, मराठी जगली पाहिजे. अरे जगली कशी पाहिजे? पुस्तकं विकत घ्या. फक्त वाचनालयात जाऊन तिथली पुस्तकं उचलू नका. लेखकाला, प्रकाशकाला, त्याच्या लेखनाला आणि त्या प्रकाशनाला जर उत्तेजन द्यायचं असेल तर पुस्तकांवर खर्च करा. आता असा खर्च करणारे बरेच वाचक असतात, पण कम्पेअर्ड विथ, म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या जर पाहिलं तर बंगाली, मल्याळी आणि तमिळ, थोड्या प्रमाणात कन्नड, या भाषांमधले लोक जेवढं वाचतात, विकत घेऊन वाचतात, मला वाटतं त्या प्रमाणात आमचं इथलं विकत घेऊन जे वाचन आहे ते कमी आहे. पण मग मुद्दा असाही येतो, दुसरा मुद्दा, आजच्या तरुण पिढीकडे एवढं पेशन्स आहे का 200, 250, 300 पानं वाचणं? पण मग मला असाही प्रश्न पडतो, हॅरी पॉटरवर जे काही लेखन केलं गेलं, 6, 7, 8 भागातली एक प्रकारची ती कादंबरीच आहे. इतक्या घटना, इतक्या व्यक्तिरेखा, आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये इतकी काल्पनिकता. म्हणजे 9.5 किंवा 4.5 किंवा 6.5 नंबरचं एखादं रेल्वे स्टेशन असतं त्या कादंबरीमध्ये, पण पुढची पिढी वाचते. नुसतीच वाचते असं नाही, रांगेत जाऊन पुढची पिढी उभी राहते, हजारो रुपये खर्च करते. पहिल्या दिवशी, पहिल्या तासामध्ये मला हॅरी पॉटर मिळायला पाहिजे. बरं, त्या कादंबरीची जी काही, त्याचं जे काही प्रकाशन असतं, ज्याला एक प्रकाशन मूल्य म्हणतो, त्याची जी क्वालिटी असते, म्हणजे हॅरी पॉटरचं पुस्तक हातात घेतलं पाहिजे, माझ्या वाचनालयामध्ये माझ्या टेबलवर ते दिसलं पाहिजे, मी हॅरी पॉटर वाचतो. हा जो त्यातला भाग आहे, हा भाग असा आहे की सगळ्या प्रकारचे घटक एकत्र जेव्हा येतात तेव्हा एक उत्तम कादंबरी, कलाकृती तयार होते. आणि मग वाचकालाही वाटतं आपण हे वाचलं पाहिजे, ह्याला आपण, या कादंबरीला हात तरी लावला पाहिजे. पहिली 10 पानं आपण वाचूयात, बघूयात. आणि यामुळं झालं काय, मी जेव्हा माझ्या मुलांकडे जातो कॅनडाला, तेव्हा कॅनडामध्ये त्यांनी वाचन संस्कृती फोफावण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये तिथलं उत्तम शहर, नगर वाचनालय आहे. आता मला ट्रूथ ऑफ हिंदुइझमवर बरीच पुस्तकं हवी होती, बरेच ग्रंथ हवे होते काम करताना. तर तिथल्या वाचनालयामध्ये माझ्या मुलाचं ते कार्ड होतं. त्या कार्डवर तिथली लायब्ररीन मला म्हणाली, यू कॅन कॅरी 100 बुक्स ॲट ए टाईम. तुम्ही एका वेळी 100 पुस्तकं नेऊ शकता. 100 पुस्तकं एका वेळी. आणि तिथली जे काही वाचनालय आहे ना, सरकारी वाचनालय आपल्या भाषेमध्ये, ते इतकं उत्तम की कुणी तिथे येतो, कादंबरी उचलतो, पुस्तक उचलतो, कोपऱ्यात जाऊन बसतो, 5-6 पानं वाचतो, आणि मग आवडलं पुस्तक ते, तर तो म्हणतो मला हे पुस्तक हवं आहे. बसण्याची सोय आहे, आलिशान सोय आहे, खाली कॅफेटेरिया आहे. तुम्हाला वाटलं कॉफी पिता पिता कादंबरी वाचायची आहे. अर्थात बरेच फरक आहेत भारत आणि कॅनडामध्ये. आम्ही 145 कोटी लोकसंख्या असलेलो देश. कॅनडाची भूमी, आकार हा भारताच्या 2.5 पट आहे, आणि कॅनडाची लोकसंख्या 5 कोटी आहे. म्हणजे मी मुद्दामून या फरकात का जातोय, तर त्या देशातली वाचन संस्कृती ही त्या देशातल्या लोकांनी पुढे नेली पाहिजे. त्यामुळे जेव्हा मला आजगावकर साहेब म्हणाले इथे असा कार्यक्रम ठाण्यामध्ये होतो, मी हरकून गेलो. मला खूप छान वाटलं की आपल्याला अस्सल वाचकांसमोर काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी मांडायचं आहे. म्हणजे यासारखी काय म्हणू अपूर्वाईची संधी कशी कोणाला मिळेल, आणि ती मला मिळाली. आता पुन्हा मी कादंबरीकडे येतो. म्हणजे बघा, एखादा उत्तम खाद्यपदार्थ जर जमायचा असेल, त्यातली प्रमुख व्यक्तिरेखा असते सुगरण. आता सुगरण म्हणजे पुरुष सुगरण किंवा स्त्री सुगरण. पुरुष कुकसुद्धा खूप उत्तम असतात. हे बहुतेक 5 स्टार हॉटेलमधले कुक जे असतात, मी कुठेही हॉटेलमध्ये जेव्हा जातो तेव्हा रात्री डायरेक्टली माझं म्हणणं असतं, मुझे आपके कुक से बात करनी है, शेफ से बात करनी है. मग त्याला मी मारवाडी स्टाईलने त्याचं थोडं कौतुक करतो, त्याला चढवतो, आणि मग त्याला विचारतो आप मेरे लिए बढ़िया क्या बनाओगे. तोही खुश झालेला असतो. मग तो सांगतो. मग ती साऊथ इंडियन डिश असेल, पंजाबी असेल, गुजराती असेल. मुद्दा असा की एखादी सुंदर डिश बनवायची असेल तर त्यातला जो कुक आहे तो प्रमुख आहे, बरोबर. पण मग
बाकीचा काही जो माल मसाला आहे त्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत हां, आणि तो पदार्थ बनवण्याची जी प्रक्रिया आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची बाब खाणारे कोण आहेत, खवय्ये कोण आहेत. मला आठवतं अजूनही ते ठाण्यामध्ये हॉटेल आहे की नाही माहिती नाही, त्या हॉटेलचं नाव खवय्या होतं. अजूनही आहे? आता बंद झालं? हो. हां. मला वाटतं हो, बरं बरं. म्हणजे ब्रँड तयार झाला पण मूळ खवय्या गेला. ओके. मुद्दा इथं असा आहे की जेव्हा तुम्ही एखादी कादंबरी लिहिता तेव्हा तुम्हाला पुन्हा 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 डोक्यात हे ठेवावं लागतं की माझा अंतिम जो कोणी वाचक आहे तो कोण आहे, त्याची बॅकग्राऊंड काय आहे. हां, आता कधीकधी त्या वाचकाला मला काही धक्के द्यायचे आहेत का? धक्के द्यायला मला खूप आवडतं, पण धक्के देताना ते धक्के एव्हिडन्स बेस्ड असले पाहिजेत, रिसर्च बेस असले पाहिजेत. त्यामुळे तुमचं संशोधन जितकं चांगलं, जितकं उत्तम, जितकं चौफेर, तितकी कादंबरी उत्तम होऊ शकते. चला एक उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरण देतो याच कादंबरीच्या बाबतीतलं. केरळमध्ये तुमच्यापैकी काही जणांनी पाहिलं असेल, गुरुवायूर नावाचं मंदिर आहे. हे गुरुवायूर टेम्पल मंदिर हे कृष्णाचं. म्हणजे केरळामध्ये आपल्याला आश्चर्य वाटतं. केरळ म्हटलं की आपल्या डोक्यात येतं कम्युनिस्ट केरळ, कालचं, आजचं काँग्रेसचं केरळ. म्हणजे हल्ली आम्ही राजकारणामध्ये इतके गुंतलो आहोत की राजकारणाशिवाय बाकी बऱ्याच गोष्टी असू शकतात हे आम्ही विसरून चाललो आहोत. मला केरळ व्यक्तिशः आवडतं. केरळी संस्कृती, तिथली मातृसत्ताक संस्कृती, तिथलं वातावरण, हा तिथला आयुर्वेद, तिथे इतक्या गोष्टी आहेत. मी केरळाला बऱ्याचदा गेलो, पण माझा केरळाचा अभ्यास हा ॲक्सिडेंटली कसा झाला. मी आणि माझी पत्नी दोघेही रिझर्व्ह बँक ऑफ ओमान मस्कतचे सल्लागार होतो, आणि तिथला रिझर्व्ह बँकेकडून जो प्रतिनिधी होता जयराम नायर, हा जयराम नायर माझा असिस्टंट होता त्या बँकेकडून, आणि हा होता कोचीचा. ही एज्युकेटेड मी अबाउट केरळा 1999 साली. हां, म्हणजे 27 वर्ष झाली. 1999 पासून माझ्या डोक्यामध्ये हा केरळ घुमायचा. नंतर मी बऱ्याचदा केरळात गेलो माझ्या व्यावसायिक कामासाठी, ट्रिपवर पण गेलो, आणि मग हळूहळू मी केरळचा अभ्यास केला. आणि मग मी ठरवलं की केरळ आणि राजस्थान अशा आपण जुगलबंदी रंगवूयात. एक अतिविकसित राज्य आणि एक मागासलेलं राज्य, ही आजची वस्तुस्थिती आहे. संपूर्ण आडवा पट्टा जर तुम्ही घेतलात, म्हणजे दक्षिण पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल आणि राजस्थान, तुम्ही त्या पट्ट्यामध्ये धर्मक्षेत्र, ट्रीप या व्यतिरिक्त किती जाता हे मला माहिती नाही. आजही सगळा पट्टा हा मागासलेला आहे. प्रगती होते आहे पण अत्यंत धीम्या गतीनं, आणि म्हणून तिथल्या लोकांना महाराष्ट्रामध्ये, दक्षिणेमध्ये शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी यावं लागतं, आजही यावं लागतं. त्यामुळे मी विचार केला, माझी मुळं राजस्थानची, माझे पूर्वज राजस्थानचे, पण मी केरळचा अभ्यास केला आहे, आणि केरळातली मुलगी आपण हे रंगवूयात. पुन्हा मी कृष्णाकडे येतो. कृष्णनीती हा ग्रंथ मी काही वर्षांपूर्वी लिहिला. तो बराच गाजला, बऱ्याच जणांनी वाचला. तो इंग्रजीतही आहे, मराठीत आहे, हिंदीमध्ये आहे. आणि कृष्ण हे माझं अत्यंत लाडकं असं व्यक्तिमत्व, अशी व्यक्तिरेखा. गुरुवायूर हे कृष्णाचं मंदिर. पण तुमच्या माहितीकरता सांगतो, तुम्हाला काही जणांना माहिती असेल, केरळचं आणखीन एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे राजा बळीराजा. बरोबर, म्हणजे आमच्याकडे खेडोपाडी म्हटलं जातं, इडा पिडा टोळो बळीचं राज्य येऊ. मग ते कवयित्री बहिणाबाई असो किंवा आणखीन कोणी असो, प्रत्येक कवी आणि कवयित्रीनं केव्हा तरी एक कविता बळीराजावर लिहिलेली असणारच असणार. मग बळीराजा आणि कृष्ण ही दोन महत्त्वाची व्यक्तिमत्व. पण या दोघातला संबंध काय? माझं रिसर्च सांगतं खूप सुंदर संबंध आहे. बळीराजाची नात उषा आणि कृष्णाचा नातू म्हणजे प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध आणि उषा यांचं लग्न झालं. दोन, आजच्या भाषेमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे खानदानं, दोन वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणू आपण, कुळं, वंश, ह्यांच्यामध्ये लग्न झालं. आणि त्यातून माझा इंटरेस्ट वाढत गेला. आता ही नायिका कृष्णाला मानणारी, आमचा जो माहेश्वरी समाज आहे, मारवाडी समाज, माहेश्वरी म्हणजे महेशाचे उपासक.
प्रत्येक समाजाची एक व्युत्पत्तीची कथा असते. जशी चित्पावन ब्राह्मणांबद्दल एक आहे. माझी बायको चित्पावन आहे म्हणून तो संदर्भ दिला, बाकी काही नाही. आणि तशी माहेश्वरी समाजाची आमची उत्पत्तीची झाली कथा आहे. त्यामुळे महेश नवमी आम्ही महेशाला मानतो, आम्ही कृष्णालाही मानतो. मग मी असा विचार केला, ते माझ्या मते साधारणपणे 3,500-4,000 वर्षांपूर्वी ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो, मोहेंजोदडो, हरप्पा, याचा मी प्रचंड अभ्यास केला. त्यावेळची द्रविडियन संस्कृती, त्यावेळच्या भाषा, मग लिंग्विस्टिकली उत्खननशास्त्र वापर केला, भाषाशास्त्राचा वापर केला, DNA वापर केला, इतिहासाचा वापर केला, राज्यशास्त्राचा वापर केला, बरंच काय काय केलं. मी गेली 40 वर्ष हे संशोधन करत आलो आहे. मला एक फायदा काय झाला, आमचे 50% क्लायंट या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, अमेरिकन, ब्रिटिश, जर्मन वगैरे वगैरे. त्यामुळे हा जो डेटा सोर्स आहे हा मला मिळत गेला वेगवेगळ्या प्रकारे, ज्याला आपण ग्राउंड रियालिटी म्हणतो, की नेमकं चीनमध्ये काय चाललं आहे, किंवा इटलीमध्ये नेमकं काय चाललं आहे, आज अमेरिका नेमकी कुठं आहे, जिचा 4 जुलैला परवा 250वा वाढदिवस झाला, बरोबर. पण ते अमेरिका नेमकी कुठं आहे. तर हे सगळं जे आहे, हे सगळं आज काय आहे, काल काय होतं, परवा काय होतं, हा जर तुमचा अभ्यास असेल तर त्या अभ्यासाचा कादंबरी लेखनामध्ये प्रचंड फायदा होतो. म्हणजे एखादी व्यक्तिरेखा रंगवायची असेल, एखादी घटना रंगवायची असेल, त्या घटनेचे बरेच पैलू असतात. आता हे जेव्हा बरेच पैलू असतात, ठाणेकरांच्या तुमच्या डोक्यामध्ये, म्हणजे आमच्या गावच्या भाषेमध्ये एक किडा सोडून जातो. वाचा, तुम्ही सगळे वाचनप्रेमी आहात, तुम्ही प्रचंड वाचता, वाचा. आता काय, हा काय मुद्दा आहे बघा. असुर शब्दाचा अर्थ काय. असुर शब्दाचा अर्थ राक्षस, दैत्य, दानव, बरोबर. हा प्रचलित अर्थ आहे आमच्या डोक्यामध्ये. नाही, हा चुकीचा अर्थ आहे. ऋग्वेदाच्या प्रारंभिक पानांमध्ये इंद्र, अग्नी, वरुण, मरुत या ज्या आर्यदेवता होत्या, या सगळ्या आर्यदेवतांचा ऋग्वेदाच्या प्रारंभिक पानांमध्ये उल्लेख असुर आहे. असुर हा शब्द असुरियन शब्दातून निघाला. असुरियन, अहुर माजदा, पारशी, अवेस्ता, अवेस्तन, संस्कृत या खूप जवळच्या भाषा आहेत. मी प्रचंड शोध घेतला, अभ्यास केला, म्हणून हे तुमच्यासमोर मांडतोय. मग असुर शब्दाचा अर्थ काय. महापराक्रमी, महाबलवान. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही. तुम्ही वाचा, शोधा, ऋग्वेदाची सुरुवातीची पानं वाचा, तिथे उल्लेख काय आहे बघा. गुगलवर जा, गुगलवर वाचा, राजवाड्यांचं लेखन वाचा, सगळ्या इतिहास तज्ज्ञांचं लेखन वाचा. मग असुर शब्दाचा अर्थ काय. महापराक्रमी, बलवान. काळाच्या ओघात असुरमधला गेला, सुर म्हणजे देव, असुर म्हणजे दानव, असे 2 अर्थ प्रचलित झाले आणि ते आमच्या डोक्यामध्ये घट्ट बसले. इतिहासाचा म्हणून धांडोळा घेतला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या प्रकारे घेतला पाहिजे, वेगवेगळ्या अँगलमधून घेतला पाहिजे. एकाच सोर्सवर आम्ही अवलंबून राहता कामा नये. तपासलं पाहिजे, पुन्हा पुन्हा तपासलं पाहिजे, कुठेही न अडकता, संकोच न करता, न घाबरता मनाची कवाडं उघडली पाहिजेत, मनाला मोकळं केलं पाहिजे. तर आपण काहीतरी वेगळं लेखन करू शकतो, काहीतरी वेगळी लेखणी आपण चालवू शकतो, मजा येते. आणि ह्याचा सगळ्यात मोठा रंजक साहित्यिक ढाचा जर कुठला असेल तर तो कादंबरी. तुम्हाला कादंबरीमध्ये, मी आता शेवटाला येतो कारण आपल्याला मध्ये चहाचा ब्रेक घेऊन पुन्हा दुसरा विषय जो अगदीच वेगळा आहे तोही आपल्याला करायचा आहे. त्यामुळं कादंबरी लेखनामध्ये तुम्हाला आणखीन एका गोष्टीची प्रचंड आवश्यकता असते, भान ठेवावं लागतं. एक फायदाही असतो की तुम्ही कादंबरीच्या सुरुवातीला पहिल्या पानावर प्रकाशक तुम्हाला न विचारता लिहून टाकतो, या कादंबरीतील सर्व पात्रे, सर्व घटना या काल्पनिक आहेत, त्यांचा कुठलाही संबंध आजच्या व्यक्तिरेखेशी असेल, घटनेशी असेल, स्थळकाळाशी असेल, तो निव्वळ योगायोग समजावा. म्हणजे एखादा जेव्हा चित्रपट आपण पाहतो, सुरुवातीला आपलं असं लिहिलेलं असतं, मोठा पॅराग्राफ असतो, आपण तो वाचतही नाही, बट देन इट इज टेकन फॉर ग्रँटेड, हे असं असं असणार आहे. ही मोठी मुभा तुम्हाला कादंबरी लेखनामध्ये मिळते.
म्हणजे सुरुवातीला जे बोललो की मला एखाद्या उद्योगपतीला उघडं पाडायचं असेल, त्याचे कुठे कुठे संबंध आहेत, राजकीय संबंध, सामाजिक संबंध, धार्मिक संबंध वगैरे वगैरे, हे जर सगळं मांडायचं असेल तर कादंबरीसारखा मार्ग नाही. कारण तुम्ही काय त्याला म्हणू आपण, कायदेशीरदृष्ट्या कुठे अडकत नाही. हां, तुम्ही आणखीन इकडे तिकडे कुठे अडकाल. म्हणजे हल्ली ना लोकांची सेन्सिटिव्हिटी इतकी कमी झाली आहे, लोकांचा पेशन्स, सहन करण्याची ताकद खूप कमी झाली आहे. म्हणजे कुसुमाग्रजांची कालची एखादी कविता मी आता सांगू शकणार नाही, किंवा मंगेश पाडगावकरांची एखादी कविता, मंगेश पाडगावकरांनी किंवा कुसुमाग्रजांनी ती कविता आज लिहिली असती तर त्यांना किती ट्रोल केलं असतं फेसबुकवर किंवा सोशल मीडियामध्ये, सांगता येत नाही. त्यांच्या काही कविता अशाच आहेत. त्या कवितांचा आशय बघा, आजच्या काळामध्ये अवघड आहे. पण मग इथे शेवटचा मुद्दा जो कादंबरी लेखनातला आहे, तुमच्या कादंबरीमध्ये वेगळेपणा काय आहे? काही वेगळं आहे का? म्हणजे लिखाणाची धाटणी काही वेगळी आहे का? काही एखादा मुद्दा वेगळा आहे का? एखादा संदर्भ वेगळा आहे का? हा शेवटचा मुद्दा सांगतो आणि मग आपण चहाचा ब्रेक घेणार आहोत. कारण कादंबरीबद्दल मी बोलत गेलो. कारण काय, प्रत्येक लेखकासाठी त्याची कादंबरी, जसं प्रत्येक आईसाठी तिचा मुलगा किंवा मुलगी, तिचा अपत्य आईसाठी हे काय म्हणू आपण त्याला, प्रचंड लाडकं, कीर्तिमान वगैरे वगैरे असतं. हां, त्यामुळे मी माझ्या कादंबरीबद्दल सतत बोलत राहणं हे तितकं तसंही योग्य नाही. या कादंबरीतील कामायनी ही एका परिषदेकरता जाते जोधपूरला, नंतर ती जयपूरला जाते. लहानपणी ती गेलेली होती, पण आता ती एक बालिका राहिलेली नाही आहे. मग त्या जयपूर शहरामध्ये तुम्ही जेव्हा गेला असाल, तिथला जो गाईड असतो तो तुम्हाला राजवाडे दाखवतो, किल्ले दाखवतो, तिथल्या शहरातल्या सुधारणा दाखवतो, इत्यादी इत्यादी. आता माझी हिंदी बरी आहे, म्हणजे ती उत्तम आहे की नाही मला माहिती नाही. उत्तम हिंदी ऐकायची असेल तर ती जबलपूरची, ग्वाल्हेरची, उज्जैनची, वाराणसीची, अलाहाबादची, लखनौची. हां, तेवढी लच्छेदार हिंदी नाही आहे माझी, पण आहे. मग आता मी काय केलं, माझ्या या कादंबरीमध्ये ही कामायनी जयपूर बिपूर बघून येते. रात्री त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागतात आणि मग ती भरभर आपले विचार लिहून मोकळी होते. कारण आपल्यापैकी बघा ना, बऱ्याच जणांना अनुभव असेल, आपण जेव्हा रात्री झोप येत नाही ना, डोक्यामध्ये असंख्य विचार चालू असतात. आपण कागद घेतो किंवा आज मोबाईल घेतो, काहीतरी टकाटक लिहितो आणि मग शांत वाटतं. म्हणजे ही जी सुटका आहे ना, वैचारिक सुटका, हा मोठा फायदा लेखकांना मिळतो. आम्ही लिहून मोकळे होतो, बरोबर. त्यामुळे मन असं हलकं होतं, अरे मी लिहून मोकळा झालो आहे. तर इथे मी येतो आता आणि मग या छोट्याशा वाचनानं मी मग हा विषय इथे संपवतो. तरी कामाईने आपल्या त्या हॉटेलमधल्या खोलीमध्ये बसल्या बसल्या आपले विचार लिहिते. जो गाईड होता ना, गरीब गाईड, त्याच्याबद्दल ती लिहिते. आणि या कवितेचं शीर्षक आहे उसका नामी शहर. म्हणजे त्याचं नामवंत शहर, उसका नामी शहर. वह टांगेवाला, मैं इथे मुद्दामून टांगेवाला घेतला है, वह टांगेवाला अधेड़ उम्र का युवक घुमा रहा था मुझे अपने पुराने टांगे में. हाँ, बार बार बहुत बार सुनाया उसने मुझे, हमारा शहर नामी है, हमारा शहर नामी है, हमारा शहर प्राचीन है, हमारा शहर पवित्र है. नामी है, प्राचीन है, पवित्र है. शहर का बड़ा अभिमान उसके चेहरे पर झलक रहा था. मैंने धीरे से पूछा, क्या यह शहर तुम टांगे वालों की कदर करता है? क्या यह शहर तुम टांगे वालों की कदर करता है? वह भी धीरे से बोला, साहब. आता इथे कामाईने मी साहब हा शब्द घेतलाय. साहब हम तो बहुत छोटे हैं, साहब हम तो बहुत छोटे हैं. मग पुढे ही कामाईने लिहिते, फिर भी यह शहर उसका है.
फिर भी यह शहर उसका है। उसने बड़े उत्साह से मुझे शहर की मेट्रो दिखाई, फिर दिखाया मेट्रो का हाईटेक स्टेशन। मैंने पूछा, करते हो सफर मेट्रो से? तो वो हंसने लगा और बोला, साहब जी इतनी हैसियत नहीं है मेरी, मेट्रो का प्रबंध तो अभिजनों के लिए किया हुआ होता है। आणि मग पुन्हा त्या कडेबाची शेवटची ओळ, फिर भी मेट्रो उसी की है, उस टांगे वाले की। हाँ? शहर के चमचमाते महल और कुछ विशेष अमीरों की कोठियां उसने बड़े चाव के साथ मुझे दिखाई। बता रहा था इन इमारतों का महान इतिहास। मैंने पूछा उससे, जिन कर्मचारियों ने इन महलों को बनाया उनका भी तो इतिहास होगा। वह फिर हंसा और बोला, साहब जी इतिहास तो औकात वालों का लिखा जाता है, इतिहास तो औकात वालों का लिखा जाता है, फिर भी उसे महलों पर गर्व है। शहर के बीचों बीच एक सुंदर वन और बड़ा तालाब जो था, टांगे वाले ने दिखाया बड़ी प्रसन्नता के साथ। मुस्कान भरी वाणी से बोला वह, महोदय यहां फिल्मी रोमांस का काफी चित्रण होता है, संध्या समय पर प्यारे युगल घूमते हैं यहां पर। मैंने आस्था के साथ उसे पूछा, आप आते हो घूमने यहां? मैंने टांगे वाले से आस्था से पूछा, आप आते हो घूमने यहां? हल्के स्वर में उसने कहा, मेरी घरवाली तो दूर गांव में रहती है, फिर भी वन और तालाब से उसे बहुत लगाव है। किसे? टांगे वाले को। आणि मग शेवटी येतो आता विश्वविद्यालय के महाद्वार पर वह ले गया मुझे, उच्च स्वर में बताने लगा, विदोषों के छात्र यहां आते हैं, महानतम विद्वानों से एवं ग्रंथालयों से समृद्ध है हमारा विश्वविद्यालय। मैंने सहज भाव से पूछा, आपके बच्चे पढ़ते हैं? उसने उत्तेजित होकर कहा, आता ऐका हां, उसने उत्तेजित होकर कहा, ज्यादा पढ़ने से हमारा सेवा भाव खत्म हो जाएगा। ज्यादा पढ़ने से हमारा सेवा भाव खत्म हो जाएगा। दासों को कभी पढ़ते हुए देखा है, फिर भी विश्वविद्यालय से वह समयों का गौरव महसूस करता रहा। आणि मग त्यातलं शेवटचा स्टांजा, उस नामी शहर की गरिमा अभिजन निश्चित करते हैं, बहुजन नहीं, अभिजन निश्चित करते हैं, क्योंकि अभिजनों की गरिमा ही शहर की गरिमा होती है। वैसे शहर को चलाते हैं बिन चेहरे के बहुजन, जिनकी मूल संस्कृति शहर की भूमि ने दबो कर रखी है। हाँ, बहुजनों के बच्चे आजकल शहर की भूमि का उत्खनन करने लगे हैं। उन्हें स्वयं की गरिमा को ढूंढना है, तब तक यही शहर टांगे वाले के लिए नामी रहेगा। थोडक्यात असं की तुमच्या कादंबरी लेखनामध्ये वेगळेपणा काय म्हणजे त्याची धाटणी वेगळी आहे, उदाहरणे वेगळी आहेत, तुमचा स्पष्ट वक्तेपणा, तुमचं विश्लेषण वेगळं आहे, कादंबरी वाचता भावविभोर होणं हे काही वेगळं आहे। म्हणजे जसं मी म्हटलं, परकाया प्रवेश करून मी त्या कामायनीचं जे काही सगळं काही तिचं जे मन आहे, ते जे काही मी त्या कादंबरीमध्ये मांडलं आहे, ते मी कशा प्रकारे मांडलं आहे, ते मांडता मी स्वतःच केव्हा कामायनी झालो हे मला कळलंच नाही। मग ती शब्दरेखा, शब्दांचा वापर, भावनांचा कल्लोळ, त्याची मांडणी, हे सगळं जमलं पाहिजे। आणि ही तर त्या कादंबरीची ताकद आहे, हीच कादंबरीची ताकद असते। कादंबरी वाचल्यानंतर तिचा प्रभाव हा किती आठवडे, किती महिने, किती दिवस राहतो। आणि मग त्या वाचकाला वाटलं पाहिजे, हां मी आयुष्यात ज्या काही 5 कादंबऱ्या वाचल्या ना, त्यात ही एक कादंबरी मला वाटतं असावी। अशा प्रकारचं लेखन जर आपल्याकडून होणार असेल तर मला वाटतं
हा प्रयोग जरूर प्रत्येकाने करावा. माझा सोलापूरचा एक मित्र आहे, त्याला मी सांगून दमलो, त्याला आणि त्याच्या बायकोला. त्याला मी म्हटलं की तुमच्या अनुभवावर आधारित त्यामध्ये थोडी फॅन्टसी वापरा, थोड्या कल्पना वापरा, थोड्या काल्पनिक घटना वापरा, करा लेखन तुम्ही. सामाजिक अंगाने करा, आणखीन कुठल्या अंगाने करा, लेखन हे झालं पाहिजे. थोडक्यात असं शेवटचे विधान करतो इथे. कादंबरी लेखनाचा प्रवास हा जितका रंजक असतो तितका तो लेखकाला कादंबरीकाराला अस्वस्थही करणारा असतो. माझी अस्वस्थता माझ्या बायकोने बऱ्याचदा पाहिलेली आहे. मग ती मला नेहमी विचारते, म्हणजे दिवसभर 4-5 पानं लिहिली, 2 पानं लिहिली, 6 पानं लिहिली, माझी बैठक चांगली आहे. आणि मला माहिती नाही, म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय असेल, मी एक पाठी लिहितो, एकदाच लिहितो, त्याचं फारसं एडिटिंग करावं लागत नाही. पण त्या कादंबरीचं प्लॅनिंग मात्र माझं चोख असतं. अशी एक छोटी डायरी असते आणि त्या डायरीमध्ये त्या कादंबरीचं मी प्लॅनिंग करून ठेवतो. एक मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे मी. त्यानंतर वेगवेगळ्या घटनांचा परामर्श घेण्याची सवय आहे, त्यामुळे प्लॅनिंग मला खूप सोपं जातं. मग ते प्लॅनिंग व्यक्तिरेखांचं आहे, घटनांचं आहे, त्यातल्या क्लिष्टतेचं आहे, रंजकतेचं आहे. एकदा प्लॅनिंग तयार झालं तुम्हाला हेही कळतं की कादंबरीचा प्रवास कसा कसा कुठून कुठून होणार आहे. आणि म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जे बोललो की कादंबरीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर कुठलं असेल तर ते रंजकता. आवडो न आवडो, म्हणजे कादंबरीचा विषय हा दुय्यम असेल कधी कधी, पण कादंबरी ही रंजक आहे का? ती जर रंजक नसेल तर वाचक ती पुढे वाचणार नाही, 2-3 चॅप्टर वाचेल आणि ठेवून देईल. त्यामुळे शेवटपर्यंत जर तुमची कादंबरी वाचली गेली पाहिजे, तुम्हाला असं वाटत असेल तर त्यातल्या घटनांची शृंखला, त्या शृंखलांचं प्लॅनिंग, त्यांचं नियोजन हे फार महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे बऱ्याचदा मला असा अनुभव आला आहे, म्हणजे वेगवेगळ्या लेखनामध्ये सुद्धा रात्री 2 वाजता मला जाग येते आणि मग 2:30, 3, 3:30पर्यंत झोप येत नाही, कारण डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालू असतात. एखादी नवी कल्पना सुचून जाते. मी जेव्हा जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटला प्रोफेसर होतो तिथे मी 13-14 वर्ष होतो. माझे एक वरिष्ठ सहकारी, आमच्या संस्थेचे संचालक डॉक्टर PK घोष, बिहेवियरल सायन्समध्ये तज्ज्ञ होते. आणि त्यांनी नंतर एक विषय घेतला होता, ड्रीम थेरी, स्वप्नांचा अभ्यास. स्वप्नांचा अभ्यास जगभरात सगळीकडे चालला आहे. तर असा स्वप्नांचा अभ्यास, स्वप्नांचा वापर हा चपखलपणे, हुशारीने, चतुराईने आपण कादंबरीमध्ये करू शकतो का? मी तुम्हाला फक्त 2-3 उदाहरणं दिली. तुमच्या कादंबरीचं वेगळेपण काय आहे? ते रंजक तर आहेच, पण ती वेगळी आहे का? ती अशी मनावर ठसणारी आहे का? म्हणजे मृत्युंजय लिहिल्यानंतर शिवाजी सामंतांनी, त्यांनी नंतर युगंधरही लिहिलं, युगंधर कृष्णावर, पण ते लोकांना फारसं आवडलं नाही. कधी कधी असंही असतं, पहिल्या कादंबरीचा प्रभाव असतो, अपेक्षा वाढलेल्या असतात आणि त्या अपेक्षांना तुम्ही उतरला नाहीत तर दुसरी कादंबरी जरी चांगली असली तरी ती मग वाचक म्हणतात ठीक आहे, पहिली जबरदस्त होती. कारण पहिली कादंबरी वाचण्याच्या आधी त्या लेखकाकडून काही अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांनी पुन्हा पुन्हा सेंचुरीज मारावी, इतकेच रन करावेत, अशा आपल्या अपेक्षा असते. पण शेवटी ती माणसं आहेत. त्यामुळे कादंबरीकारसुद्धा एक माणूस असतो, त्याच्या भावभावना असतात, त्याच्या मर्यादा असतात, त्याच्या लेखनाला, अभ्यासाला, हे आपण मान्य केलं पाहिजे. मला वाटतं इथे मी थांबतो. फक्त एकच रिक्वेस्ट करेन, तुम्ही कामायनीचं कसं स्वागत कराल मला माहिती नाही. तिची प्रिंटेड प्राईस 450 रुपये आहे, पण त्या सवलतीनं 350 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजे कादंबरीकार म्हणून जसं मी म्हटलं, प्रत्येक आईला आपलं बाळ खूप प्रिय असतं. ही माझी 5वी कादंबरी आहे, पण खूप वेगळ्या धाटणीची आहे, स्त्रीप्रधान आहे आणि विषय खूप वेगळा आहे. ती तुम्हाला जरूर आवडेल एवढी मी खात्री देतो. तुम्हाला आवडली नाही वाचून, तुम्ही फोन करून मला शिव्या देऊ शकता किंवा सांगू शकता की डॉक्टर साहेब 5वी कादंबरी जमली नाही किंवा खूप जमली. बिकॉज आय बिलीव्ह इन आदान प्रदान झालं पाहिजे, बरोबर? मग जशी स्तुती आपल्याला आवडते, टीकासुद्धा आवडली पाहिजे. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं आपण इथे चहाचा ब्रेक घेऊ. किती वाजता भेटतो आपण? 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग आपण दुसऱ्या विषयाकडे वळू. तो कादंबरीचा विषय नाही आहे, तो तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
त्यामुळे कादंबरीतून स्वप्नवत अवस्थेमधून थोडं वास्तवाकडे येऊ. खूप खूप धन्यवाद. क्या बात है. रसिक वाचकांचे खूप खूप आभार, कारण तुम्ही दाद आणि दान आम्हाला दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे आणि आम्हाला या सगळ्याचा सार्थ अभिमान आहे. अशी साथ राहू द्यात. सरांनी छान प्रकारे कादंबरी कशी असावी याबद्दल विविध प्रकारचे मुद्दे सांगितले, एक मार्गदर्शन केले, एक मला वाटतं एक छोटीशी कार्यशाळाच झाली या निमित्ताने. आणि आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे सर, त्यामुळे लोकसंख्येचं तुम्ही विविध देशातल्या लोकसंख्येचाही ते उल्लेख केला आणि छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि काही क्षणातच क्षणभर विश्रांती घेतोय चहासाठी. थोड्या वेळात भेटू आपण सगळेच.